महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं यश पाहून मवियाने देखील आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेसाठी पैसे देण्याची थाप मारली। पण खरं तर मविया ही योजना बंद पाडायच्या तयारीत आहे, हे आता स्पष्टही झालंय। मवियानं आपल्या रेडिओ जाहिरातीत लाडकी बहीण योजनेचा तीव्र विरोध केलाय। अरे मामला क्या है? इलेक्शन नाही लाडली बहना अब याद आई, तिजोरी खाली उठा लो कर्जा। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरी रिकामी होतीये आणि कर्ज वाढतंय असं रडगाणं मवियाने आपल्या या जाहिरातीत गायलंय। जो पक्ष स्वतःच लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याचा दावा स्वतःच्या जाहीरनाम्यात करत आहे, तो पक्ष नेमकी या योजनेवर टीका का करतोय, आणि ते सुद्धा भर रेडिओवर, संपूर्ण महाराष्ट्रात। दररोज आजही मवियाचा दुटप्पीपणा आता पूर्णपणे उघडकीस आलाय। यांनी मतांच्या लालसेपोटी योजना आपल्या जाहीरनाम्यात तर टाकली, पण वास्तवात त्यांना या योजनेचा तिरस्कार आहे। चुकून सत्तेत आले तर मविया लाडकी बहीण योजना बंद केल्याशिवाय राहणार नाही, आणि ही रेडिओ जाहिरात याचा पुरावा आहे। या आधी सुद्धा मवियाचे नेते लाडकी बहीण योजनेविरुद्ध कोर्टात गेलेत। उद्धव ठाकरेंनी तर या आधी सत्तेत आलो तर सगळ्या योजना बंद पाडेल अशी धमकी दिली आहे। यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही। जनतेच्या हिताच्या कोणत्याही योजना प्रकल्प चालू द्यायचे नाही असा निर्धारच मवियानं केलाय।